हॅलो माझ्या पिल्यांनो, परत तुमचं सर्वांचं ऋती मॅथ्स या सुंदर अशा चॅनलवर स्वागत आहे. तर आजपासून आपण परत PYQ घेऊन येत आहोत स्पेशल तुमच्यासाठी. तर बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे आणि हा क्वेश्चन 3 मार्काला पडलेले बरं का. बघा एक 2 डिजिट नंबर आहेत. हो सर 2 डिजिट नंबर्स. ओके हा सर. मग इज टू बी फॉर्म युजिंग द डिजिट्स 0 1 2 3 हे डिजिट यूज करून तुम्हाला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे. रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड म्हणजे त्यांनी रिपिटेशन तुम्ही करू शकता असं म्हणलंय. मग काय म्हणते की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अ नंबर सो फॉर्म्ड इज अ प्राइम नंबर म्हणजे ते जे तुम्ही सॅम्पल स्पेस बनवणार आहात त्या सॅम्पल स्पेस मध्ये तुम्हाला काय करायचंय, जे प्राइम नंबर जे तयार होते त्यांचे तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. माय बघ काय म्हणले, समजा आपला आता बघ बरं सॅम्पल स्पेस काय तयार होईल. सॅम्पल स्पेस मला सांग काय सर, हा ना ह्याला आपण एस ने डिनोट केलं. हो सर. मग आता मला सांग भाऊ काय सांगायचे सर, इथं मला सांग हे डिजिट आहेत 0 1 2 3 बरोबर आहे का. फर्स्ट काय होईल 10 11 12 आणि 13 बरोबर आहे का. नंतर परत 2 ला स्टार्ट कर 21 20 21 22 23 परत 3 न कार्यक्रम चालू कर 30 31 32 33 समजून आले का. परत होईल का नाही, एवढे 2 डिजिट नंबर फॉर्म होतात. मग मला सांग एन ऑफ एस किती येते का माय, मोज बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आलं एन ऑफ एस 12 आलं सर. किती आलं 12. आता एक असा इव्हेंट मानून घे लेट. मी काय म्हणलं बघ नीट लक्ष दे, काय म्हणतो मी लेट ए इव्हेंट ए म्हणू. लेट इव्हेंट ए बी काय म्हणलं इव्हेंट ए बी काय म्हणलं आपण द प्रोबॅबिलिटी कन्फाईन करायची नंबर सो फॉर्म इज अ प्राइम नंबर. लेट ए बी द नंबर सो फॉर्म इज अ प्राइम नंबर. नीट लक्ष दे माय काय म्हणलं बघ आपण ए हा एक इव्हेंट मानलं. मग मला सांग ए मध्ये किती किती येईल काय काय येईल पटकन सांग. सर बघ आता येतं एक सेपरेट तुमचं काय बनल सॅम्पल स्पेस बनल त्याचं एक वेगळं कळायला लागलंय का. बघा मग ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट येतील जे प्राइम नंबर आहेत ते कोणते कोणते प्राइम नंबर आहेत. 11 एक आहे बरोबर आहे. हो सर. 13 एक आहे. प्राइम नंबर म्हणजे काय की ज्याला फक्त एक ना आणि त्याच नंबरने भाग जातो असे नंबर है ना. 20 आहे नाही 21 नाही 22 हा 23 एक आहे बरोबर आहे आणि 31. मग 11 13 23 आणि 31. मला सांग ह्या ए मध्ये किती पॉइंट आहेत सर 4 आहेत. मग एन ऑफ ए काय होईल पिल्लू सर एन ऑफ ए 4 होईल. काय होईल 4. मग आपल्याला ह्याचीच काय फाइंड करायचे प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. मग मला सांग पटकन जेव्हा त्याची ही फाइंड करशील प्रोबॅबिलिटी तर त्याचा फॉर्म्युला काय तुला आठवते का की पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे सर 4. एन ऑफ एस किती आहे 12. मला सांग ह्या दोघांचं डिव्हिजनचा कार्यक्रम झाला किती आला माय 1/3. पण हा अतिशय सोपा प्रश्न 2019 ला 3 मार्काला पडलाय पिल्लू. समजायला लागले का. ओके तुला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक शेअर कर है ना. असेच दररोज व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे तर चला तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.